आपल्याला माहितच आहे की आता आपण अतिसार पंधरवडा म्हणजे 6 जून पासून ते 25 जून पर्यंत आपण राबवणार आहे। तर मी तुम्हाला ही माहिती यासाठी सांगत आहे की तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे काही लहान मुलं राहतात किंवा तुमच्या घराण्यामध्ये जे काही तुमचे रिलेटिव्ह बहीण भाऊ त्यांची मुलं त्यांना तुम्ही ही माहिती सगळ्यांना सांगावी यासाठी मी तुम्हाला सांगत आहे। तर याला तुम्ही ओळखतात आणि काय म्हणतात याला ते ORS पावडर। तुम्हाला हे माहिती आहे का आपण कशासाठी घेतो काय घेतो याबद्दल मी तुम्हाला आज थोडी माहिती देणार आहे की बाळाला जर आपल्या अतिसार होत असेल तर अतिसार म्हणजे काय, जर बाळाला 2 किंवा 3 पेक्षा जास्त मोशन झाले तर आपण त्याला अतिसार म्हणतो। पण कधी कधी काय होतं की बाळाला दात येत असतील तरी पण बाळाला लूज मोशन होतात, ते ग्रीन कलरचे असतात, पातळ असतात आणि वारंवार होतो, पण त्यामध्ये बाळाला वीकनेस जास्त नसतो। पण अतिसारामध्ये कसं असतं की बाळाला वीकनेस जास्त होतो। त्याचा दुसरा प्रकार म्हणून डिसेंट्री आहे, पण डिसेंट्रीमध्ये कसं असतं की बाळाला शी वाटे थोडंसं रक्त पडतं, पण अतिसारामध्ये रक्त पडत नाही। तर हे डिफरन्स दोन्हीमध्ये आहे। जेव्हा डिसेंट्री असेल तर तुम्ही नजीकच्या दवाखान्यामध्ये लवकर जाऊन दाखवा, पण जर आपल्याला घरच्या घरी जर ट्रीटमेंट करायची असेल, डॉक्टरांना तात्पुरतं जर समजा वेळ लागत असेल तुम्हाला जायला, तर तुम्ही घरच्या घरी बाळाला अतिसाराबद्दल कशी माहिती दिली पाहिजे, म्हणजे कसं ट्रीटमेंट केलं पाहिजे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते। पहिलं तुम्हाला अतिसार म्हणजे कळालं की 3 पेक्षा जास्त जर लूज मोशन झाले तर अतिसार म्हणतात। मग आपण झिंक टॅबलेट कशा घ्यायच्या किंवा मग ORS पावडर कसं घ्यायचं, आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की हे ORS पावडर आहे। तर हे ORS पावडर घेतल्यामुळे काय होतं की जे आपल्याला वारंवार शी होते त्याच्यामुळे आपल्या बाळाच्या पोटातलं पाणी म्हणजे डिहायड्रेशन होऊन पाणी कमी होतं। मग त्यानंतर आपल्याला काय दिलं पाहिजे, आपण हे जे जलसंजीवनी म्हणतात याला, तर हे इलेक्ट्रोफिलिक पावडर जर आपण बाळाला दिलं तर याच्यामुळे जे काही बाळाचा म्हणजे वीकनेस आहे तो कमी होतो। आणि झिंक टॅबलेट हे आहे ह्या 20 mg आणि 10 mg मध्ये भेटतात। तर याचा प्रॉपर डोस कसा घ्यायचा ते मी तुम्हाला लगेच सांगते। पण ह्या टॅबलेटमुळे काय होतं की बाळाची जी काही आतड्यांची झीज झालेली असते तर ती पूर्णपणे या गोळ्यांमुळे भरून होते। म्हणजे सेम डोस आपण जेंट्समध्ये फक्त डोस चेंज होतो आणि बालकांमध्ये डोस चेंज होतो। तर ORS कसं घ्यायचंय, जर आपलं बाळ 0 ते 6 महिन्यापर्यंत असेल तर आपल्याला जी छोटी चमचा स्पून भेटतात तर ते 5 चमचे द्यायचे, म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला 5 चमचे द्यायचे। आणि त्यानंतर जर आपलं बाळ 6 महिन्यापासून 2 वर्षापर्यंत असेल तर तुम्हाला त्याचं अर्धा ग्लास द्यायचा, म्हणजे हा ग्लास जो असतो तो 200 ml चा असतो, तर याच्यातला अर्धा ग्लास म्हणजे 100 ml। जर आपलं बाळ 2 वर्ष ते 10 वर्षापर्यंत असेल तर तुम्हाला 1 ग्लास द्यायचे, आणि 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंत असेल तर 2 लिटर पाणी द्यायचं। म्हणजे दिवसभरात तुम्ही कधीही देऊ शकतात, पण जास्त लूज मोशन जर असतील तर त्यापेक्षा जास्त द्यायचं पाणी। आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ORS कसं बनवायचं, तर पहिल्यांदा आपण जे काही गोष्टी घेणार आहेत म्हणजे एक पातेलं घ्यायचे, ते पूर्ण क्लीन करून घ्यायचं। म्हणजे तुम्ही सगळं काही करताय पण क्लीनच वस्तू नसतील तर त्याचा काही फायदा राहणार नाही, म्हणजे उलट त्या गोष्टींमुळे तुमच्या बाळाला परत अजून म्हणजे हायजीन न राखल्यामुळे परत काहीतरी त्रास व्हायला लागतो। तर तुम्हाला जे काही घेणार आहे तुम्ही 1 ग्लास घ्यायचा, 1 लिटर पाणी घ्यायचंय आणि ते दिवसभरातच पाणी प्यायचं, म्हणजे ते पाणी परत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तेच पाणी तुम्हाला वापरायचं नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची। तर पूर्ण पाणी याच्यात तुम्ही वॉश करून टाका। तर पूर्ण पाणी आपण 1 लिटर घेतलेलं आहे, त्यामध्ये पूर्ण पॅकेट टाकायचं, 1 पॅकेट। 1 लिटर पाणी आपण उकळून घेतलेलं आहे, थोडंसं थंड झाल्यास त्यामध्ये पाणी टाकणार आहे। ORS पावडर टाकल्यानंतर हे आपलं जे द्रवण आहे ते तयार होणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे काही आपलं बाळ किती वर्षाचं आहे त्याच्यानुसार आपल्याला हे द्रवण द्यायचंय, आणि एकदा जर द्रवण आपण बनवलं तर ते रिपीट आपल्याला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी नाही वापरायचं। तर याचं प्रमाण मी तुम्हाला ORSचं सांगितलं। आणि जे काही तुम्ही ग्लास घेणार आहात किंवा वगैरे घेणार आहात तर ते पण तुमचं क्लीन असलं पाहिजे, हायजीन चांगलं केलेलं असलं पाहिजे। आणि हे पूर्ण तुम्हाला नंतर परत आपण बाळाला दिल्यानंतर परत ते उघड्यावर ठेवायचं नाही किंवा कुठेही ठेवून द्यायचं नाही, तर तुम्हाला ते परत झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर ते यूज करायचं। आता हे झालं ORSचं। आता ही गोळी आहे झिंक टॅबलेट। जसं की मी तुम्हाला सांगितलं की आतड्यांची जी झीज होते बाळांची अतिसार झाल्यामुळे, त्याच्यानंतर आपण ही टॅबलेट त्याच्यासाठी देतो की ती झीज परत निघून जावं, म्हणजे भरून यावी त्यासाठी। तर आता ही झिंक टॅबलेट असते 20 mg। तर आपलं बाळ समजा माझं बाळ आहे 0 म्हणजे 6 महिन्याच्या खाली आहे, तर मग हे गोळी कसं देणार तुम्ही, आईचं दूध काढायचं, त्याच्यामध्ये ते दूध कपामध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये ही गोळी अर्धी मिक्स करायची। म्हणजे जर समजा
बाळ 0 ते 6 महिन्याच्या खाली असेल तर तुम्हाला ती गोळी अर्धी 14 दिवसापर्यंत द्यायची. म्हणजे 20 mg ची गोळी, त्याची अर्ध प्रमाण म्हणजे 10 mg, आणि 10 mg गोळी आईच्या दुधामध्ये खोलून चांगली, जोपर्यंत ती गोळी विरघळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोळीला हलवायचं. नाहीतर टाकली गोळी, दिलं, बाळाच्या घशात अडकली तर परत दुसरं काहीतरी कारण क्रिएट होणार. त्यापेक्षा तुम्ही ती गोळी पूर्ण विरघळू द्या आणि त्याच्यानंतर त्या बाळाला द्या. आणि तुमचं बाळ 6 महिने ते समजा पुढे 5 वर्षापर्यंत 6 वर्षापर्यंत असेल तर तुम्हाला ही गोळी 20 mg 14 दिवसापर्यंत द्यायची. म्हणजे हे घरगुती उपाय तुम्ही तुमचे स्वतः करू शकता. आणि त्यासाठी आमच्या आशा वर्करनी पूर्ण आपल्या एरियामध्ये जेवढा बिजलीनगर डिस्पेन्सरी एरिया आहे तर त्या एरियामध्ये त्या आशांजवळ मी टॅबलेट आणि हे ORS पावडर हे सर्व दिलेले आहेत. जर कुणाला वाटलं तुम्हाला की माझ्या बाळाला किंवा माझ्या रिलेटिव्हला किंवा माझ्या शेजाऱ्यांना असा मुलाला त्रास होतोय तर तुम्ही लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून ORS पावडर आणि झिंकच्या टॅबलेट घेऊ शकता. आणि आपलं तर हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी घेऊ शकता. जर कोणाला काही अडचण नसतील तर आपला हा पंधरवाडा जो आहे, जो आपण 6 तारखेपासून 25 तारखेपर्यंत राबवणार आहे, तर कुणीही तुमच्या नजीकच्या ठिकाणात जर जाणवलं किंवा वाटलं तुम्हाला तर लगेच तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवून द्या. आमच्या मावशी त्यांना ह्या सगळं काही डेली या इथं बसून सगळ्यांना गाईड करत असतात की हे कसं बनवायचंय, कसं घ्यायचंय. तुम्हाला थोडक्यात लक्षात आलंच असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना पण सांगा. कारण आता पावसाळा चालू झालेला आहे तर बऱ्याच लोकांना किंवा लहान बाळांपासून हे अतिसाराचं प्रमाण वाढणार आहे. धन्यवाद एवढ्या चांगल्यापणे माहिती ऐकून घेतल्यानंतर. एकदा फोटो एक हा फोटो घ्यायचा.